मुस्लिम आरक्षण, मी मुस्लिम आरक्षण देणार. कोण सांगतो? हा नवा पुढारी सांगतो. त्याला म्हणावं, अरे 20-25 वर्षापूर्वीच फार मोठे कलाकार दिलीप कुमार हे विलासराव देशमुख आणि माझ्याकडे आले आणि मला सांगितलं, भुजबल जी आप अगर माली है, आपको आरक्षण है, मैं तो बागवान हूं, माली और बागवान तो एक ही है, जब तुमको आरक्षण है तो मुझे क्यों नहीं है? मैं बोला जरूर दूंगा. आणि मग त्यानंतर आम्ही आरक्षण दिला. बागवान यांना दिला, आपले खाटीक तिकडे कुरेशी त्यांना दिलं, आपले भावसाहेब तिकडे मणियार त्यांना दिलं. असे जे जे म्हणून आहेत मुस्लिमांमध्ये ओबीसी सारखे, त्या सगळ्यांना आरक्षण दिलेलं आहे. त्यासाठी दिलीप कुमार, आमचे शबीर भाई अन्सारी हे गावागावात गेले, प्रचार केला. नाही, मी आता मुस्लिमांना सुद्धा आरक्षण देणार आहे. तू काय मुस्लिमांना आरक्षण देतो? तर समजतं का आरक्षण म्हणजे काय? आरक्षण म्हणजे काय? बाबासाहेब आंबेडकरांनी का आरक्षण दिलं हे ज्यांना अगोदर समजून घ्या. हजारो वर्ष गेले, दबले गेले, पिचले गेले, सामाजिक दृष्टीने मागास राहिले, त्यांना पुढे आणण्यासाठी हे आरक्षण आहे. हा गरीब आणि श्रीमंत हा प्रश्न येत नाही. समजा आजचा गरीब आहे एखादा, समजा मराठा समाजाचे एक झाला गरीब आहे, त्याला आरक्षण दिलं, उद्या तो श्रीमंत झाला, मग आरक्षण काढून घ्या. आणि उलटे समजा हा श्रीमंत आहे म्हणून आरक्षण नाही, उद्या तो गरीब झाला, मग त्याला आरक्षण द्यायचं का नाही? अहो, आरक्षण हे आर्थिक स्थितीवर नाही. आरक्षण सामाजिक दृष्ट्या जे मागास राहिलेले आहेत त्यांना वरती आणण्यासाठी. पण ज्याला माहितच नाही आरक्षण काय म्हणतात ते, काय एकदा म्हणेल हे, एकदा म्हणेल ते, एकदा म्हणेल मराठवाडा, एकदा म्हणेल कुणबी, एकदा म्हणेल सगळा महाराष्ट्र, एकदा म्हणेल इथंच एकदम तिथंच, आता म्हणेल सगळे सोयरे. अरे सगळे सोयरे तर कुठून आणलं नव्हे? मगाशी सगळ्यांनी सांगितलं, आपण वडिलांचं नाव लावतो की नाही? आडनाव वडिलांचं नाव लावतो. भारतामध्ये वडिलांच्या पितृसत्ता काय आपली पद्धती. हा म्हणतो सगळे आणि सोयरे त्यांना पण द्या. मी 4 माझी ऍडव्होकेट जनरलला विचारलं, 4 आणि एक चीफ जस्टिस हायकोर्टाचे, त्या सगळ्यांचं लेखी घेतलं, हे घ्या, हे असंच आहे का? त्यांनी सांगितलं हे शक्यच नाही. हे जर केलं तर एखादा ब्राह्मण समाजाच्या बांधवाला वाटलं की ओबीसी मध्ये आरक्षण, तर तो सुद्धा घेईल म्हणे. असं नाही, आरक्षण सगळ्या सोयऱ्यांना देणं शक्य नाही. द्यायच्या असेल 8 लाख आम्ही हरकती घेतलाय, त्या सगळ्यांची जी आहे सुनावणी करा सुनावणी त्यांची. मी घेतल्याशिवाय राहणार नाही. अरे काय चाललेलं आहे? सगळ्यांनीच खरं म्हणजे जे आहे हे त्यांची जी सगळ्या पक्षांची भूमिका आहे ती स्पष्ट केली पाहिजे. ते सुद्धा फिरतायत काय आमच्या नावाने शंख फोडतायत. आम्ही शांत आहोत, कायद्याप्रमाणे चालणार आहोत. उगीच उठ सूट वाटेल ते बोलणार नाही. मी हेही बोलणार नाही की सगळा मराठा समाज वाईट आहे, सगळ्यांना वाईट टाका, नाही. पण जो ओबीसीच्या जीवावर उठला त्याला मात्र तुम्ही अजिबात सोडू नका, एवढंच मला तुम्हाला सांगायचं. अनेक मराठा आहेत नाही ते एक तर शांत आहेत किंवा आपल्या बाजूने बोलत आहेत. सगळ्यांच्या विरुद्ध मी नाही.